रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू कादंबरीचा भाग 6वा अभिवाचन करीत आहे. पण तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची घुंगरू या कादंबरीचा भाग 6वा. पाचवड्यातनं गाड्या निघाल्या. ट्रक पुढं चालला होता. मागं जीपमध्ये बकुळा आणि शेवंताबाई होती. बाकी सारी गडी बायका ट्रकमध्ये होती. मामद्याची गाडी कराडाच्या दिशेनं धावत होती. सातारा मागं पडलं तरी बकुळा शेवंताबाई ह्यांच्यात भाषण झालं नव्हतं. रात्रीच्या जास्त पिण्यानं शेवंताबाईंचं डोकं ठणकत होतं. तर आईचं बोलणं बकुळाच्या जिवारी लागलं होतं. नीट विचारणं नाही, पुसणं नाही, खात्री नाही. डोक्यात राग घालून तोंडात येईल ती बरळत होती. ह्याचा तिला राग आणि चिड आली होती. बकुळा, रात्री मी लय पिली होती ना ग. बकुळा काहीच बोलली नाही. आग लागली माझ्या तोंडाला. उलट पालट बोलली. शेवंताबाईनं स्वतःच्या तोंडात मारून घेतलं. तरी बी बकुळानं लक्ष दिलं नाही. तशी शेवंताबाई चिडली. हान हान, घे तुझ्या हातानं हान, फोड माझं तोंड. तिनं बकुळाचा हात हातात घेतलं. बकुळानं हात झडकारलं आणि म्हणली, आय, काल मी पिंपळवाच्या देवळात गेले होते, बापाकडे नाही. अगं तुझ्या गळ्याची शपथ. होय, आणि मी बघ रांड काय बाई बोलले, काय बाई बोलले ग, काय बाई बोलले. पुन्हा ती मारून मारून घ्यायला लागली. ए, नग नाटक करू, गप्पड, बकुळा म्हणली आणि डोळं झाकून तिने घेतलं. शेवंताबाई बराच वेळ डोळं गाळत होती. स्वतःला शिवीगाळ करून घेत होती. पण बकुळानं दखल घेतली नाही. आजचा दिवस मोकळा होता. उद्या खेळ, आज निवांतपणा. त्यामुळं अख्खा फडच आळसावलेला होता. पोरी इकडं तिकडं फिरत होत्या. कुणी विड्या फुकत होत्या तर तर कुणी इकडं तिकडं करीत होतं. उंबरजगाव हायवेवर, सातार कराडाच्या माथ्यावर. त्यामुळं गावाला बाजारपेठेचं जंक्शन स्वरूप. वीटभट्टी वाळूच्या धांद्यावर हितल्या मंडळींनी बक्कळ पैसा कमावला होता. पैक तिथं मस्ती आणि मस्ती तिथं आडदांडपणा. हे शेवंताबाईनं अनुभवलं होतं. त्यामुळे तिनं पुरींना सक्ती केली होती. बाजारपेठेत जायचं नाही आणि कसलंच लाचांड मागं आणायचं नाही. बकुळाच्या समोर नवं संकट उभं राहिलं होतं. शेवंताबाईचं व्यसन वाढलं होतं. स्वभाव चिडचिड झाला होता. अविश्वास बाळावला होता. त्यामुळं दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र आल्या की ती तोंड टाकत होती. या सर्वावर औषध शोधणं गरजेचं होतं. बकुळाला आठवलं, या सर्वांच्या वर औषध शोधणं गरजेचं होतं. बकुळाला आठवलं, मॅनेजरचा जीव शेवंतावर आहे. आज येताना प्रत्यक्ष शेवंताबाईंनी रागाच्या भरात त्याची साक्ष दिली होती. या मॅनेजरचीच मदत घेतली तर, विचार पटला. शेवंताबाईची उभी जवानी जळली होती. त्यावेळी नशा होती तमाशाची, पायातली घोंगराची. पण आज वय उतार तिकडे लागलंय. 40 ओलांडली की स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत बदल होतो. मासिक पाळी लवकरच बंद होऊन स्त्रीत्व जाईल ह्याचं भय तिला असतं.
तर आधारासाठी तिचा जीव तिळतिळ तुटत असतो. शेवंताबाई तर 20 वर्ष उपाशी होती. शरीराची भूक अतृप्त होती. तिच्या अलीकडच्या वागण्यावर त्याचा परिणाम होणं साहजिकच शक्य होतं. तिची भूक पेटून उठणं शक्य होतं. बकुळानं आपल्या तंबूत राजेंना बोलावलं. राजे, तुम्ही शेवंताबाई सातारकर तमाशातला विश्वासी माणूस आहे. बकुळानं राजेंना विश्वासात घेण्याचा प्रयत्न चालवला, पण राज भावारलं. माझ्या हातून काय आगळी घडली का ताईसाहेब? तो भीत म्हणला. होय, आगळीकच घडली या. अहो, एका फुटक्या पैशाला शिवलो नाही. पैशाचा सवाल नाही वो. मी आईला शेवंताबाईला जन्मभर अशीच ठेवणार का? होय, शेवंताबाईला जन्मभर अशीच ठेवणार का? बकुळाच्या स्पष्ट बोलण्यानं राजेचं तोंडच बंद झालं. राजे, मी शेवंताबाईची पोरगी, पर तिच्या आईच्या भाषेत बोलते. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. तुमचा जीव आहे तिच्यावर. पर मी मी नोकर, त्या मालकीन, मी काय करावं म्हणता? प्रेम मालक नोकर जातपात नाही बघत. पर अहो, पुरुष हात, मी सांगायला न ग. आईला आधार द्या. तुमचा आधार मिळाला तर दारू सुटल, डोसकं ताळ्यावर येईल, माणसात येईल ती. राजे, काय म्हणते मी? बकुळाचं बोलणं ऐकून राजे चाट पडलं. तिला जिंका. कसं जिंकायचं ते तुमचं तुम्ही बघा, पण आजपासनं तुमचा विस्तारा आईच्या तंबूत. ए बाया, तेवढं करू न ग. तसं केलं तर चपलीनं हाणल मला ती. राज थरथर कापायला लागलं. ए भाड्या, मेल्या, आजवर आईसाठी मुंजा राहिलास आणि आता येळ आली तर मागच्या पायात शिपूट घालायला लागलास वैर. उठ उठ, उभं उठ, इथनं काळ कर. मेला मॅनेजर झालाय. उठ उठ, पाहिला उठ. राज थरथरत बाहेर पडला. बकुळा कराय गेली एक आणि झालं भलतंच. तिचं डोकं उठलं, ठाणकायला लागलं. तेवढ्यात गणपत आला. गणपतनं डोळं मुडत, तर ना बांड की ग. हो, अरे पर कोण? गोरा गोमटा हाई, नाजूक फुलासारखा हाई. अरे पर कोण? आत्ता तेव्हा मला काय ठाऊ. जा पाठव त्याला. बकुळा चिडली. पाठवतो ना, माझ्यावर का चिडताय? गणपत बाहेर गेला आणि एक युवक आता आला. बकुळा त्याच्याकडे बघतच राहिली. गोरा गोरा रंग, ओठावर कोरलेल्या रेखीव मिशा, पाणीदार डोळं, तंग विजार, रेशमी सदरा आणि डोक्यावर काळेभोर केसांचा कोंबडा. बसू? बकुळा अजून भानावर नव्हती. मी श्याम जोशी. जोशी? होय, श्याम जोशी. भविष्य सांगाय तर नाही आला? बकुळा हसून म्हटली. नाही, जोशी म्हटल्यावर भविष्यवालाच की. नाही, मी भविष्य घडवाय आलो आहे. काय बी कळलं नाही बघा मला. मी ढोलकी, तबला, ड्रम, हार्मोनियम सारी वाद्य वाजवतो. तो विश्वासानं बोलला. मग तुमच्याकडं काम मागाय आलो होतो. काय काम करणार तू? तुम्ही सांगाल ती. ढोलकी, तबला, ड्रम सांगाल ती वाजवीन. अरे बाबा, तू नाजूक, तू काय वाजवणार र? कोणाचं बी काम न हो बरं का र हे. बाई, रागात येऊ नका. वाद्य वाजवण्यासाठी ताकद लागत नाही, कौशल्य असावं लागतं. त्याच्या आत्मविश्वासानं बकुळा गप झाली. तुम्ही मला ढोलकी द्या, माझ्या कौशल्याची एक झलक मी तुम्हाला दाखवतो.
असं होय. बकुळानं डोलकी मागवून घेतली. श्याम जोशीनं डोलकीवरनं प्रेमानं हात फिरावला. डोळं मिटून नटेश्वराला वंदन केलं आणि थाप मारली. बोटं नाचायला लागली, शब्द प्रगटले, ठेका कधी धरला गेला हे समजलंच नाही. श्याम जोशी वाजवत होते, बकुळा नाचत होती. दोघं दोघं बेभान झाली होती. स्थान, वेळ, काळ कशाचंच भान नव्हतं. दोघांची समाधी लागली होती. बिड्या फुकणारी माणसं बिड्या टाकून पळाली. पेंगाळलेली पुरी धावत सुटल्या. गोरणारा माणूस तकाट पळत सुटला. सारी माणसं गोळा झाली. शेवंताबाईची दारू पोटात नाचू लागली. ती उठली, ताला जोखंड्या खात आली आणि म्हणली, वा 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 र डोल्या वा. तशी सर्वच माणसं भानावर आली. त्यांनी पण टाळ्या वाजवल्या. बकुळाचं पाय थांबलं. ती श्याम जोशींच्या पायाजवळ वाकली. श्याम शांत शांत होता. गर्वाचा लवलेशही कुठं दिसत नव्हता. कोण र बाबा तू? शेवंताबाईने विचारलं. श्याम जोशी. शेवंताबाई एका संकटातून सुटली. बकुळाची काळजी मिटली. बकुळा आणि श्याम जोशी यांची जोडी जमणार याची तिला खात्री पटली. श्याम जोशी तमाशाचा छंदी. आपली कला फडात उधळावी हे त्याचं ध्येय. त्यामुळं ब्राह्मण असून तो तमाशात आला होता. त्यानं गावाचं नाव नाही सांगितलं, पण बाप सांगितला नव्हता. स्वतःचं नाव घेऊन आला होता आणि स्वतःच्या कलेच्या जोरावर नाव वाढवायचं होतं त्याला. बकुळानं हौशीला हळी दिली. हौसा लागा लागा धावत आली. बकुळाने इकडं तिकडं कानुसा घेतला. कोणी नाही बघून हौशीच्या कानाला लागली. हौसे, तुझा ढोलकीवाला कुठं आहे ग? बाहेरच्या टपरीवर इड्या फुकीत बसलाय. त्याला गाठ. आज खेळ नाही. अंधार पडला की बुचकी घ्या आणि फड सोडा. काय म्हणताय ताईसाहेब? ऐकून घे. उमरतचा एस.टी. स्टँड गाठा. देव घेऊन जाईल तिकडं जावा, लगीन करा आणि संसार करा. अगं पर हौस पैस. हौशी बघतच राहिली. हे बघ, ही 10 येती ठेव. हौसा बघतच राहिली. अगं 10,000 आहेत, अधिक चौकशा नगद. सुट्टा. नवा ढोलकीवाला फाडात आलाय. आमच्या खेळाचा खोळंबा होणार नाही. जावा तुम्ही. पण करारनं आम्ही घेतलेली उचल. अगं करार गेला खड्ड्यात. अगं तुमच्या जीवावर आईनं मोप पायका गाठीला बांधलाय आणि आता दारूच्या पाण्यात जातोया. कसला करार आणि उचल घेऊन बसलीस? जा, येळ करू नग. दोघं एका जीवानं राहा, सुखानं संसार करा. हौसा काय बोलली नाही. तिच्या तोंडातनं हुंडका बाहेर पडला. तिनं बकुळीचं पाय धरलं. ढोलकीवाला, हौशी पळाल्याची खबर शेवंताबाईला लागली. तेव्हा तिनं अख्खा फड डोक्यावर घेतला. आचकाट विचकाट शिव्या घातल्या. शिव्या शाप दिलं, बोटं मोडली, देवाला नवस बोलली. तिच्याकडे बकुळानं अजिबात लक्ष दिलं नाही. हो, उमरतचा मुक्काम सर्वच अर्थानं गाजला. रात्री शेवंताबाई भरपूर प्याल्या. बसल्या जागेवरच आडवी झाली. उशिरा रात्री मॅनेजर राजे गावठी मारून आला. किक बसल्यानं त्याला बकुळाचं शब्द आठवलं. ए भाड्या, मेल्या आजवर आईसाठी मुंजा राहिलास आणि आता येळ आली तर मागच्या पायात शिपूट घालायला लागलायस वे रे. तो तडक शेवंताबाईच्या तंबूत शिरला. मग काय व्हायचं ते झालं. रक्तबंबाळ झालेलं राज कुत्र्याच्या पिलानं केकटावं तसं पळत पळावं तसा पळतच बाहेर आला. राज पण फड सोडून गेला. उमरतचा खेळ वेगळ्या अर्थानं गाजला.
श्याम जोशीच्या ढोलकीवर प्रेक्षकांनी दौलत उधळली. हे असं पहिल्यांदा घडलं होतं. नाची, सोंगाड्या, नायक, गायक यांच्यावर ढोलकीवाल्यानं कडी केली होती. लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. त्याच्या बोटातल्या जादूगिरीनं सारे अगदी मोहित झाले होते. उंबरज कराडच्या वार्ताहरांनी खास खास चौकट टाकून पेपरात श्याम जोशींच्या ढोलकीची तारीफ केली होती. काळूबाळू, मंगला बनसोडे, छगनराव खेडकर, कोल्हापूरकर, अहो कोणाकोणाच्याच फडात असा ढोलकेवाला नव्हता, ह्याची शेवंताबाईला खात्री पटली होती. हा हिरा आपल्या फडात कायमचा राहावा म्हणून तिनं श्याम जोशीशी करार करायचं ठरवलं. सालाला खाऊन पिऊन 20,000 रुपयाचा करार झाला. बकुळ आणि श्याम जोशी यांच्या तालमी रंगायला लागल्या. प्रयोग नसे तेव्हा नवीन नृत्य बसवण्यात दोघं दंग झाली होती. नवी गाणी, नवा ठेका, नवा तोडगा. गाण्यातील कसब श्याम जोशींनी बदलून टाकली. नाचण्यातली कसब श्याम जोशींनी बदलून टाकली. सांघिक नृत्यात सुसूत्रता आली. समानतेवर भर दिला. सारख्या हालचाली डोळ्या चेहऱ्यापासून पायापर्यंत समान हालचाली बसवल्या. वैयक्तिक नृत्यात समई नृत्य, थाळी नृत्य बसवलं. चित्रपटातली गाणी बंद करून नवी गाणी बसवली. शेवंताबाई सातारकर तमाशा मंडळाला एक वेगळंच अस्तित्व आणि वैशिष्ट्य निर्माण झालं. बारामतीच्या गाडीतळावर गाड्या लागल्या होत्या. शेवंताबाई सातारकर तमाशा मंडळाची प्रॉपर्टी आता वाढली होती. 6 ट्रक, 1 जीप, वाघाची ड्रेपरी, पडदे अशा अनेक प्रकारची वाद्य, अगदी बादशाही थाट होता. आपला वैभवी थाट भाऊक नजरेनं बघत शेवंताबाई बसली असताना बकुळा आणि श्याम जोशी तिच्याजवळ गेले. आय, काय ग, बस दोघं बी आलात, बरं केलं. शेवंताबाई मोकळ्या सन्मानानं आणि समाधानानं हसली. बोला, काय म्हणणं आहे? आय, 3 दिवस कार्यक्रम नाही होय. 3 दिवस सर्वांनाच आराम गावला या. माझ्या डोसक्यात आलंय मुंबईला जाऊन यावं. बकुळाच्या ह्या वाक्यानं शेवंताबाई सावध झाली. कशाला ग? आय, आपलं 4 वग साऱ्या महाराष्ट्रात गाजवून झालं. आता तेच वग पब्लिक पुढं ठेवून दिस ढकलणं बरं नाही ग. ए श्याम, अरे तूच सांग की आईला, मला खोळीला काय कळतंय? बकुळा म्हणली. मग श्याम बोलला. हे बघा, सर्वच धंद्यात स्पर्धा वाढते आहे. लोकांची आवड बदलली आहे. दूरदर्शन, कम्प्युटर, त्यामुळं करमणुकीच्या परंपरागत साधनाकडं प्रेक्षकांचं दुर्लक्ष व्हायला लागलंय. त्यासाठी दूरदृष्टी असणाऱ्या पार्ट्या आपल्या तमाशाच्या फडात त्या प्रकारांना फाटा देऊन त्याच प्रकारांना फाटा देऊन नवे प्रकार करायला लागले आहेत. अरे श्याम जोश्या, तुला नेमकं काय करायचं तेवढं सांग की. हां, शेवंताबाई मधीच म्हणली. श्याम थांबला. अहो, माझ्या मनात आहे ऐतिहासिक शिवाजी महाराजांच्यावर वग तयार करायचा. येडा रे येडा, अगदी खुळ्यासारखा बोललास. अरे जमाना बदलला म्हणतोयास आणि शिवाजी राजावर वग लावाय निघालायस. कोण बघणार रे त्यो वग? शेवंताबाईंनी आपली शंका व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र म्हणजे एक आव्हान आहे. शेकडो लेखकांनी त्यांची चरित्र लिहिली. कितीतरी चित्रपट त्यांच्यावर निघाले. नाटकं लिहिली गेली. पण शिवरायांचं शौर्य, धुरंधर वृत्ती, शूरत्व कुठंही कमी झालं नाही. लोक कंटाळले नाहीत. शिवरायांचे चरित्र सिनेमा, नाटक, कथा, कादंबऱ्यातून 100दा पाहिलं, ऐकलं तरी त्याची गोडी कमी होत नाही. त्यामुळं आपण त्यांच्या जीवनावर वग सादर केला तर प्रेक्षक डोक्यावर घेतील. अरे पर शेवंताबाईंनी नवी शंका विचारण्याचा प्रयत्न केला. पण श्याम म्हणला, हे बघा,
वग लिहून तयार आहे. 8-10 तालमीत बसल. फक्त गरज आहे ती वेशभूषा आणि रंगभूषेची. वग चांगला बसल म्हणतोयस? होय. मग बसवा ना, मला काय विचारायचं? आय, वाघाला कपडा लत्ता लागल, ड्रेस आणायचं म्हणजे खर्च होईल. अगं किती बी येऊ दे की बकुळे. अगं लोकांची दौलत लोकांच्यावरच उधळायची. मागं पुढं बघू नका. लागल तो पैसा घ्या आणि मनासारखं करा. अगं म्हणूनच ममईला जायचं म्हणतोय आम्ही. कापड शिवाय टाकून येतो. लबाडे, अगं सारं ठरवून मग आईकडे दंडवत घालायचं नाटक करतेस वय ग. जा ग. पर 2 दिवसात परत या. शेवंताबाईनं परवानगी दिली. शेवंताबाईचं यात 2 स्वार्थ होतं. फडाची इब्रत मान टिकवून ठेवायचा होता, तर दुसरा श्याम जोशी आणि बकुळाला एका दुसऱ्यात गुंतवायचं होतं. बकुळेला कुणीतरी उचलून घेऊन जाण्यापेक्षा तमासगिराशीच तिचं लग्न झालं तर घराण्याची कला टिकून राहणार. श्याम जोशी देखणा होता, ब्राह्मण होता, वग लिहिणारा होता, वाद्य वाजवणारा होता. त्याच्यासारखा दुसरा गुणी पोरगा शोधून सापडणार नव्हता. बकुळा, श्याम वारं पिल्यासारखी वासरासारखी उधळली. त्यांची गाडी मुंबईच्या दिशेनं धावायला लागली आणि शेवंताबाई तंबूत झोखंड्या खात पंढरीनाथ शिरला आणि शेवंताबाईंच्या तंबूत झोखंड्या खात पंढरीनाथ शिरला.